महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांनी पडद्यामागील हालचाली वेगानं सुरू केल्या आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी अंकगणित, रणनीती आणि उमेदवार निवडीवर जोरदार खलबतं सुरू आहेत. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा एकाच प्रश्नाची आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? त्यातच या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी एक जागा न लढवण्यावर उद्धव ठाकरे ठाम असल्याची माहिती पुढे येते. त्यासाठी मवियाच्या नेत्यांकडून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही समजते. परंतु उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवणार नसल्यास काँग्रेस या जागेवर डोळा ठेवून आहे. त्यामुळे या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं या निवडणुकीत 10वा उमेदवार देण्याचीही चर्चा रंगली आहे. तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का? त्यांनी नकार दिल्यास मवियाची रणनीती काय असेल आणि शिवसेनेनं 10वा उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची होणार का? याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. राजकीय वर्तुळात समोर येणाऱ्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी एक जागा लढवण्याबाबत उद्धव ठाकरे सध्या फारसे उत्सुक नसल्याचं समजते. त्यामुळे मवियातील इतर घटक पक्षांची चिंता वाढली. मवियातील काही वरिष्ठ नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून विधान परिषदेची केवळ एक जागा निवडून येण्याइतकं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्यात उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवाय ठाकरे ही निवडणूक लढवणार नसल्यास उबाठा गटाचे अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, वैभव नाईक, सूरज चव्हाण यांच्यासह अनेक नेते रांगेत असल्याचं समजतंय. दुसरीकडे उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवणार नसतील तर ही एक जागा आपल्या वाट्याला यावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. काँग्रेसमध्ये आधीच अनेक इच्छुक नेते सक्रिय असून या जागेच्या माध्यमातून विधान परिषदेत आपली ताकद वाढवण्याची संधी पक्षाला दिसतेय. त्यामुळेच ठाकरेंच्या निर्णयाकडे काँग्रेसचं बारकाईनं लक्ष आहे. मात्र या एका जागेवरून मवियात एकमत न झाल्यास या निवडणुकीचं चित्र बदलण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. तर 30 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक असताना अद्याप कोणत्याही पक्षानं आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. विधानसभेतील आमदारांचं संख्याबळ पाहता भाजप 5, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येते, तर महाविकास आघाडीची केवळ एकच जागा निवडून येऊ शकते. दुसरीकडे शिवसेनेकडून या निवडणुकीत 10वा उमेदवार देण्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत एका आमदाराच्या विजयासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेत शिवसेनेचे 57 इतके संख्याबळ असून त्यांच्या 2 जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं या निवडणुकीत 10वा उमेदवार देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशा वेळी क्रॉस वोटिंगची शक्यता अधिक बळावते. शिवसेनेनं हा डाव टाकल्यास महाविकास आघाडी समोर मतांची जुळवाजुळव करण्याचं मोठं आव्हान असेल. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक केवळ एका जागेचा प्रश्न नसून पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याची संधी आहे. ते पुन्हा एकदा मैदानात उतरल्यास त्यांना पक्षाची मोठ बांधून ठेवणं शक्य होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. पुढील काही दिवसात उमेदवारी अर्ज, पक्षांतर्गत बैठका आणि अंकगणित यावरून अंतिम चित्र स्पष्ट होईलच. तोवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.